नमस्कार. उत्तम मराठी दिनविशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या दिवशी 18 नोव्हेंबर रोजी भारतात आणि जगभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या घटनांविषयीची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. 18 नोव्हेंबर 1727 रोजी आमेरचे राजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी जयपूर शहराची स्थापना केली. त्यामुळे या ऐतिहासिक शहराला त्यांचे नाव देण्यात आले. जयपूरच्या स्थापनेनंतर जयसिंग यांनी आपली राजधानी आमेरहून जयपूरला हलवली. त्यांनी या शहराचा विकास वास्तुशास्त्र आणि नगर नियोजनाच्या तत्वांवर केला. जयपूरची योजना बंगालचे प्रसिद्ध वास्तुविशारद विद्याधर भट्टाचार्य यांनी केली होती. प्राचीन भारतीय वास्तुशास्त्राच्या अनुषंगाने हे शहर 9 विभागांमध्ये विभागलं गेलं होतं. प्रत्येक विभागात स्वतंत्र बाजारपेठ, निवासी क्षेत्र आणि सांस्कृतिक केंद्र बांधली गेली. या शहराला गुलाबी रंग देण्यात आला होता, जी आजही तिची ओळख आहे. म्हणून या शहराला गुलाबी शहर असंही म्हणतात. 18 नोव्हेंबर 1972 रोजी रॉयल बंगाल टायगरला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला. पॅन्थेरा टायगर्स या वैज्ञानिक नावाने ओळखला जाणारा रॉयल बंगाल टायगर हा भारताच्या वन्यजीव परिसंस्थेचा एक प्रमुख भाग आहे. रॉयल बंगाल टायगर हा भारतात आढळणाऱ्या वाघांच्या 8 प्रजातींपैकी एक आहे. भारतातील घनदाट जंगल, विशेषतः सुंदरबन, मध्य भारत आणि पश्चिम घाटांतील जंगल हे या प्रजातींचं मुख्य निवासस्थान आहे. वाघाची ही प्रजाती तिच्या सौंदर्य आणि ताकदीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. 1972 मध्ये वाघांच्या घटत्या संख्येमुळे भारत सरकारने वाघांचं संवर्धन आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासांचं संरक्षण करण्याच्या उद्देशाने प्रकल्प टायगर सुरू केला. यापूर्वी 1948 मध्ये गुजरातमधील गिर राष्ट्रीय उद्यानात आढळणाऱ्या आशियाई सिंहाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. महान क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1910 रोजी झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात बटुकेश्वर दत्त यांचे नाव अजरामर आहे. ते भगतसिंग यांचे जवळचे सहकारी होते. बटुकेश्वर दत्त यांनी भगतसिंग यांच्या समेत 8 एप्रिल 1929 रोजी दिल्लीच्या सेंट्रल असेंब्लीमध्ये बॉम्ब फेकून ब्रिटिश सरकारचा निषेध केला. त्यांचा उद्देश कोणाला दुखावण्याचा नव्हता, तर ब्रिटिश सरकारला संदेश देण्याचा होता की भारतीय आता अन्यायाविरुद्ध उभे राहिले आहेत. बॉम्ब फेकल्यानंतर दोघांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा देत आत्मसमर्पण केलं. लाहोर षडयंत्र प्रकरणात भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु बटुकेश्वर दत्त यांना काळ्या पाण्याची शिक्षा झाली आणि अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये पाठवण्यात आलं होतं. 20 नोव्हेंबर 1965 रोजी पटना इथं त्यांचं निधन झालं. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारक म्हणून बटुकेश्वर दत्त यांचं नाव आजही अभिमानानं घेतलं जातं. मेजर शैतान सिंग यांनी 18 नोव्हेंबर 1962 रोजी भारत-चीन युद्धादरम्यान आपलं धैर्य आणि शौर्य प्रदर्शित केलं. या दिवशी लडाखमधील रेजांग दर्रे इथं ऐतिहासिक लढाई झाली, ज्यात मेजर सैतान सिंग यांच्या नेतृत्वाखाली कमाऊ रेजिमेंटच्या चर्ली कंपनीनं जबरदस्त शत्रूंचा सामना केला. या कठीण परिस्थितीत मेजर शैतान सिंग आणि त्यांच्या सैन्याच्या फक्त 120 सैन्यांनी हजारहून अधिक चीनी सैनिकांच्या हल्ल्याचा धैर्याने सामना केला. कडाक्याची थंडी आणि मर्यादित साधनसामग्री असूनही त्यांनी मोठं धैर्य दाखवलं आणि शत्रूचं मोठं नुकसान केलं. या युद्धात मेजर शैतान सिंग यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, पण मातृभूमीच्या रक्षणासाठी ते अमर झाले. त्यांच्या शौर्याचा गौरव म्हणून त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र हा भारताचा सर्वोच्च लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला. 18 नोव्हेंबर 2017 रोजी जम्मू काश्मीरच्या बंदीपोरा सेक्टरमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांशी लढताना भारतीय वायुसेनेचे गरुड कमांडो ज्योतिप्रकाश निराला हे शहीद झाले. या दिवशी भारतीय सुरक्षा दलांना पाकिस्तानी दहशतवाद्यांचा एक गट लपल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर बांदीपोराच्या हाजिन भागात ऑपरेशन सुरू करण्यात आले. या कारवाई दरम्यान ज्योतिप्रकाश निराला यांनी दहशतवाद्यांना घेरण्याच्या रणनीतीत महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार सुरू केला, तेव्हा निराला यांनी अतुलनीय धैर्य दाखवून दहशतवाद्यांचा सामना केला. त्यांनी एकट्याने लष्कर-ए-तैयबाच्या 2 दहशतवाद्यांना ठार केलं आणि इतर 2 जण जखमी केले. या चकमकीत निराला यांनी शेवटच्या श्वासापर्यंत लढा दिला आणि मातृभूमीप्रती असलेलं कर्तव्य पार पाडत बलिदान दिलं. त्यांच्या शौर्य आणि बलिदानाची दखल घेऊन त्यांना मरणोत्तर अशोक चक्र प्रदान करण्यात आलं. पुश बटन टेलिफोन प्रथम 18 नोव्हेंबर 1963 रोजी अमेरिकेत लॉन्च करण्यात आला. बेल टेलिफोन कंपनीने पेन्सिल्व्हेनियातील काही शहरांमध्ये ते सुरू केलं. या टेलिफोनला 0 ते 9 बटणं होती. पारंपरिक रोटरी डायल टेलिफोनच्या जागी पुश बटन टेलिफोननं आधुनिक संप्रेषणाची सुरुवात केली. रोटरी फोनमध्ये नंबर डायल करण्यासाठी डिस्क फिरवावी लागे, जी वेळखाऊ प्रक्रिया होती.
पुश बटन तंत्रज्ञानानं केवळ वेळेची बचत केली नाही तर कॉल कनेक्टिव्हिटी अधिक अचूक आणि सुलभ केली। तर हे होते आजचे दिनविशेष। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी रुतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।